नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी विषय गणित मधील पाठ क्रमांक 2. तर तुम्हाला या पाठ क्रमांक 2 मध्ये संख्यांचा लहान मोठेपणा ओळखायचा आहे. कोणती संख्या लहान आणि कोणती संख्या मोठी, तर आपण ते समजून घेऊया. पहा आता 6381 आणि 6391 या दोन संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवूया. 4 अंकी संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवताना आपण आधी हजार स्थानी कोणता अंक आहे तो पाहू. ज्या संख्येचा हजार स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी. तर 6381 आणि 6391 या दोन्ही संख्यांमध्ये हजारच्या स्थानी 6 हा अंक आहे, म्हणजेच हजार स्थानचा अंक दोन्ही संख्यांमध्ये समान आहे. आता आपण शतक स्थानी कोणता अंक आहे तो पाहू. 6381 आणि 6391 या दोन्ही संख्यांमध्ये शतक स्थानी 3 हा अंक आहे, म्हणजेच शतक स्थानचा अंकही दोन्हीकडे समान आहे. आता आपल्याला दशक स्थानी कोणते अंक आहेत ते पाहावे लागेल. 6381 या संख्येत दशक स्थानी 8 हा अंक आहे. 6391 या संख्येत दशक स्थानी 9 हा अंक आहे. 8 हे 9 पेक्षा लहान आहेत, म्हणजेच 6381 ही संख्या 6391 पेक्षा लहान आहे. आता पहा 6381 6391 तुलना करूया. तर या संख्यांमध्ये स्थानानुसार आपण तुलना करूया. 6000 बरोबर 6000, 3 शतक बरोबर 3 शतक, 8 दशक हे 9 दशकपेक्षा काय आहेत, लहान आहेत. म्हणून 6381 ही संख्या 6391 यापेक्षा कशी आहे, लहान आहे. आता इथे उदाहरण पाहूया. 5461 आणि 4561 यामध्ये 4561 ही संख्या लहान आहे. आता इथं हजार स्थानामध्येच फरक आहे. या संख्येमध्ये हजार स्थानी 5 आहे आणि या संख्येमध्ये हजार स्थानी 4 आहे. 5 आणि 4 मध्ये 4 ही संख्या कशी आहे, लहान आहे. म्हणून 4561 ही संख्या लहान आहे. आता 4331 आणि 4231 यामध्ये 4331 ही संख्या मोठी आहे. ती कशी पाहूया आपण. पहा आता हजार स्थानी 4 समान आहे. आता शतक स्थानचा अंक पाहू. शतक स्थानी इथे 3 आहे आणि इथे 2 आहे. 3 हा 2 पेक्षा कसा आहे, मोठा आहे. म्हणून 4331 ही संख्या मोठी आहे. तिसरं उदाहरण पाहूया. 7772 आणि 7772 या दोन संख्या समान आहेत. हजार शतक दशक एकक, हजार शतक दशक एकक दोन्ही स्थानचे अंक समान आहेत, म्हणून या दोन्ही संख्या समान आहेत. तर यावर आधारित स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.